नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं डेली व्लॉग डे 83 मध्ये. तर मित्रांनो, आज आहे गुरुपौर्णिमा. तर सर्व माझे जेवढे पण मित्र गुरु सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. ज्यांनी ज्यांनी आपल्या वाईट वेळेत साथ दिली आहे, ज्यांनी ज्यांनी आपल्याला कसं जगायचं हे शिकवलंय, आयुष्याच्या प्रत्येक मार्गावर आपल्याला कसं चालायचं, काय करायचं, या सगळ्या गोष्टी शिकवल्या. त्या सर्व गुरूंना माझ्या मनापासून शुभेच्छा. आणि आता आपण आश्रमात आहे, ते इकडची गुरुपौर्णिमा आपण एक्सप्लोर करेल. हे दत्त मंदिर आहे. खूप लोक आले आज, खूप लोक आलेत आणि भरपूर गर्दी झाली आज. तर आपण जाऊया भंडाऱ्याकडे जाऊन बघूया की किती लोक आले, किती गर्दी येते, सगळ्या गोष्टी बघूया. तर यस, मग आपण भेटूया आपल्या ब्लॉग. हे बघा किती किती माणसं आली होती. भंडारा चालू आहे. सगळेजण आपल्या बापूला भेटायला आले आहेत. क्लायमेट पण बघू शकता. आता केतनभाई भेटलेत. केतनभाई आपल्याला गुजरातीमध्ये सांगतील त्यांचं गुरुपौर्णिमेबद्दलचं मत. तो बोलिए, अपने आश्रम में क्या क्या होता है, कैसे होता है और कैसी प्रथा चलती आ रही है. आज इतना गर्दी है, पहले इतना था क्या, कैसे करते थे पहला, जब इतना जन सैलाव नहीं आता था इधर, तो कैसे कैसे गुरु पूर्णिमा होती थी. દર વર્ષની જેમ ગુરુ પૂર્ણિમા મહોત્સવ દિગંબર આશ્રમે ઉજવાય છે અને 1500થી 1800 માણસો ભોજન પ્રસાદ લે છે. 2000 આસપાસ થઈ જાય છે. બધા ભાવિ ભક્તો સત્યનારાયણની કથા હોય છે, ત્યારબાદ ભોજન પ્રસાદ હોય છે. હા, પરમ પૂજ્ય દિગંબર આશ્રમના મહંત શ્રી આનંદગીરી બાપુની એ પ્રેરણાથી બધું વ્યવસ્થિત ભોજન અને ભક્તિનો ત્રિવેણી સંગમ ચાલू રહે છે. जय गिरनारी. जय गिरनारी. तर त्यांचं असं म्हणणं आहे की दरवर्षी इथे येणारे 1800-2000 माणसं दरवर्षी गुरुपौर्णिमेला येतात, भोजनाचा लाभ घेतात. परत सत्यनारायणाची कथा पारायण होतं, काल रात्री भजन झालं. तर अशा पद्धतीने या गोष्टी होत राहतात. पारंपरिक दृष्टीने या गोष्टी होत राहतात. आणि बापूंची जे आपल्या आश्रमाचे मेन संत महंत आहेत आनंदगिरी बापू, यांच्या प्रेरणेतून त्यांची अशी इच्छा होती की इथे जेवढी पण माणसं येतील त्यांना भोजन केल्याशिवाय पाठवायचं नाही. प्रत्येकाच्या मुखात काही ना काहीतरी केलंच पाहिजे. आणि अन्नदान हे श्रेष्ठ दान आपल्याकडे तरी मानलं जातं. तसंच त्यांचं पण होतं की इथे येणाऱ्या प्रत्येकाला, लहान मोठा थोर, कुणालाही उपाशी पोटी न पाठवता त्यांना काही ना काही खायला घालून किंवा भोजन देऊनच त्यांना पाठवलं पाहिजे. तर अशी ही संकल्पना होती आणि त्या संकल्पनेतून हे सगळं उभं राहिलंय. अजून केतनबाईला काहीतरी सांगायचं ते अजून सांगतील. ગુરુ પૂર્ણિમા પછી પરમ પૂજ્ય બ્રહ્મલીન શ્રી દિગંબર મનમસ્ત મહેશગીરી બાપુની પુણ્યતિથિ 19 ઓગસ્ટના રોજ આવે છે. તેવી જ રીતે પરમ પૂજ્ય બ્રહ્મલીન શ્રી કેશવગીરી બાપુ કૈલાસ માન સરોવરની અંદર જે બરફનું તુફાન આવ્યું અને ત્યાંથી ગુજરાતના સમજો 250-થી 250 લોક એક સાથ બરફના તુફાનમાં સમાધિ થઈ ગઈ કેશવગીરી બાપુની. हाँ, 17 ऑगस्ट 98 में ब्रह्मलीन श्री केशवगिरी बापू ने कैलास मानसरोवरनी अंदर समाना. तर त्यांचं असं म्हणणं आहे की जे केशवगिरी बापू आहे त्यांनी ते मानसरोवरला तप करत होते. तर त्यांचा तिकडे जे काय स्नोलँड झाला
त्याच्यामुळे त्यांचा तिकडे समाधी झाली. तर त्यांचं कमंडलूवर काठी, हा त्रिशूळ. त्रिशूळ आणि कमंडलू फक्त इथे गुजरातपर्यंत आला आणि त्यांनी तिकडेच जलसमाधी, मानसरोवरच्या इथेच जलसमाधी घेतली. एक साथ 250 लोक होती. एक साथ एकत्र 250 लोकांनी जलसमाधी घेतली तिकडे. तर त्याच्यानंतर ना इकडे गुरुपौर्णिमेला त्यांचं एक मंदिर आहे, समाधी स्थान आहे, तिकडे त्यांची पूजा केली जाते. गुरुस्थानी त्यांना मानलं जातं, कारण ते आश्रमाचे सर्वात मोठे आणि श्रेष्ठ गुरु होते, ज्यांच्याकडूनच ही परंपरा आनंदगिरी बापूपर्यंत आली. तर तिकडे त्यांचं समाधी स्थान आहे, मी तुम्हाला दाखवेलच. तर यस, मग आजच्या दिवसाची सुरुवात खूप प्रसन्न आणि पॉझिटिव्ह एनर्जीने झाली आहे. तर आपण भेटूया अजून काही गोष्टी घेऊन, अजून नवीन कथा घेऊन, नवीन एक्सपिरियन्स घेऊ. तर भेटूया आपण आपल्या ब्लॉगमध्ये. आपला या जेवायला मित्रांनो, जेवायला तर बोलवा. या जेवायला या. काय काय आज भाजीला? आज भाजीला बघा, लाडू आहे, प्रसाद आहे. वांगा बटाटा आहे, बटाटा आहे, लाडू आहे, बुंदी आहे, शेव आहे, सलाड आहे. चपाती आहे छानपैकी. एक नंबर. जेवून भेटूया आपण. बुलेट आहे, बुलेटला बघा रिक्षा बनवून टाकले पूर्ण. ये बुलेट का रिक्शा दिखा रहा हूं. बाईकच आहे ही, पण हिला रिक्षा बनवलंय. एक शिडी लावायला लागेल वर चढायचं. सगळ्या देवांची नावं लिहिली आहेत, कृष्णा, राम. डिझेल इंजिन. पण ही हेच आहे, बुलेटच आहे ना. डिझेल इंजिन. पिस्टन बघ ना. गाडी नंबर आला ना त्याच्यात. अरे यायचा ना बाजूला गाडी नंबर. जय गिरनारी. ओम नमो नारायण. ओम नमो नारायण गुरुजी. ओम नमो नारायण गुरुजी. ओम नमो नारायण गुरुजी. ये नारायण से, ये गुरु से, ये गुरु से, ये नारायण. देखिए गुरु ब्रह्मा, ये गुरु से, ये ब्रह्मा से, अपने के गुरु विष्णु, ये जो गुरु से, ये विष्णु से, अपने एम के गुरु देव महेश्वर, ये गुरु से ईज महेश्वर से, गुरु ने अंदर प्रणव स्वरूप दर्शन करो. શું તે તેના ગુરુ હોય ધરતી ઉપર અખંડ મંડલાકારમ વ્યાપ્તેન ચરાચરમ. આપણા ગુરુની અંદર બ્રહ્મા વિષ્ણુ મહેશનું ભાવ રાખીને દર્શન કરવું એટલે ધરતી ઉપર આવેલો જીવાત્મા એમનું કલ્યાણ થઈ જાય. મોક્ષ મૂલમ ગુરુ પૂજાય. જ્યારે જ્યારે આ જીવન ઉપર ગુરુની કૃપા થાય છે, મોક્ષની પ્રાપ્તિ થાય છે. મોક્ષ એટલે બધા બંધનોમાંથી મુક્ત. કેવાથી મોક્ષ બીજી કઈ વસ્તુ છે નહીં. બધા બંધનોમાંથી જીવન મુક્ત થઈ જાવ એ જ મુક્તિ ને એ મોક્ષ. જ્યોત ભણી જાય એ સદગતિ. તો દિગંબર આશ્રમ મુબારાવની વિશાળગઢ જિલ્લા જુનાગઢ ભૂમિને ચેતન કર્યા, જ્યોત જગાવ્યા. આ એમની જ્યોતના, એમની તપસ્યાના લીધે આજે અમે હજારો લોકો આનંદ કરી રહ્યા છીએ, પ્રસાદ લઈ રહ્યા છીએ, સત્સંગ સાંભળી રહ્યા છે, આપણા જીવનનું કલ્યાણ કરી રહ્યા છીએ. એટલે આપણે દિગંબર બાપુને આપણે પ્રણામ નમસ્કાર કરીએ.
એમના શિષ્ય કેશવગીરી બાપુ જેને 1998માં હિમાલયમાં સમાધિ લીધી. એમના શિષ્ય એ આપણને દીક્ષા આપી કેશવગીરી બાપુ. એ દિગંબર બાપુ આપણે દાદા ગુરુ, કેશવગીરી બાપુ આપણા ગુરુ. આ ત્રીજી પેઢી. એટલે બધા ગુરુનો પોતે બે ભગવાનને બંધન કરીએ. ઓમ નમઃ નારાયણ કરીએ. અહીંયા આવેલા જેટલા જીવમાત હશે એને આપણે સેવા કરીએ. બધા લોકોને સરસ મજાના ગુરુ મહારાજના આપેલું મંત્ર, આપેલો ઉપદેશ, આપેલો સેવાનો જે સિસ્ટમ જે ગુરુ મહારાજ આપણે દેવા છે, આખા જગતને અમે સંબોધન કરીએ છીએ, આપીએ છીએ. તેનાથી આપણું કલ્યાણ થાય, જગતનું કલ્યાણ થાય. એટલે ગુરુ મહારાજ વિદ્યાલયનું સદબુદ્ધિ આપે, સદવિચાર આપે અને સેવા કરવાનો શક્તિ આપે. આપણે સેવા કરવો એ શક્તિ ન હોય તો તનની શક્તિ જોઈએ, મનની શક્તિ જોઈએ, ધનની શક્તિ જોઈએ. કે આપણી પાસે શક્તિ ન હોય, પાવરનો સેવા કે ના થવાની. એટલે ભગવાન દયાલુ ખૂબ સદગતિ, સદબુદ્ધિ, શક્તિ આપે એ ગુરુદેવની પ્રાર્થના કરીએ. બધા લોકોને જીવન મંગલમય હો. ઓમ નમો નારાયણ. ઓમ નમો નારાયણ. ઓમ નમો तर मित्रांनो, आता गुरुपौर्णिमेचा उत्सव संपन्न झालाय. सगळे लोक गेले, बऱ्यापैकी लोक आहेत आपले. आणि आता आम्ही चाललोय बाहेर फिरायला. असं इथे काही खास नाहीये, कारण पूर्ण जंगलामध्ये आपण. आणि आता आम्ही चाललोय रस्त्यावर, जरा गावाच्या ठिकाणी चाललोय. जरा खरेदी करूया, जरासं सामान घ्यायचं आपल्याला. ते आपल्याला इथून निघायचंय, गिरनार पर्वताकडे जायचंय. त्याच्या पायथ्याशी उद्या राहायचंय आणि परवा सकाळी आपल्याला गिरनार पर्वत चढायला सुरुवात करायची आहे. तर त्याच्यासाठीचं प्रिपरेशन म्हणून आपण आता गावात चाललोय. थोड्याशा मेडिसिन वगैरे घ्यायच्या आहेत, त्या घेऊया आणि बघूया अजून काय काय भेटतंय गावामध्ये खायला प्यायला. जर खायला भेटत असेल तर खाऊया, बरोबर ना? खाऊया ना, पुन्हा काहीतरी. बघा चिमण्या बघा. आपल्या इकडे चिमण्याचं गाव कावळं येत आता. क्या बना रहे हो? दाल बन गई है, अभी दाल का तड़का मारना है, दाल का उधार करना है। डीप और दाल का तड़का. डीप और दाल का तड़का। दाल बन गई है। 50 लोगों की दाल बनानी है आज। 50 से 60 लोग हैं आज शाम के खाने के लिए. शाम के खाने के लिए हो भाई। महाराष्ट्रामध्येच आहे ना तुम्ही? महाराष्ट्रामध्येच आहेत ना? हे मराठी बोलता ना? कधीपासून बनवताय तुम्ही जेवण? किती वेळ झाला जेवण बनवताय? एक तास झाला. असे सगळे इथे येऊन जे भक्त आहेत ते लोक सगळे येतात, जेवण बनवतात, कोण झाडू मारतं, कोण. आमच्या अण्णाचा कॉल आलाय, जरा बघूया अण्णा. काय अण्णा? अंधार पडलाय बाहेर. इथं उजेड हो का? अंधार असे सगळेजण आपापल्या पद्धतीने सेवा करत असतात. त्याला जसं पाहिजे तशी सेवा करतात. कोण भांडी घासतं, कोण चहा बनवतं, कोण जेवण बनवतो, कोण काय करतं तर कोण काय करतं. बघा मंदिराचा शिखर बघा कसला मस्त वाटतं. बघा महाराज. आम्हाला हरिण दिसलंय, आम्ही बघा हरणाच्या शोधात चाललोय. आता हरिण तिकडे असले पाहिजे, आमच्या आवाजाने पळून नाही गेले पाहिजे, तर तुम्हाला दाखवू शकतो. 3-4 आहेत, कोंडस आहेत आणि एकदम.
गेले गेले बॅड लक मित्रांनो तुमचं. बॅड लक बॅड लक तुमचं. ते बघ तू. नाही पळून ती ते बघा हरिण बघा त्याला जाता येई नाही. ओके सोन्या समोर ते बघा तिकडे ते बघा दिसतोय का? हा 4 आहेत 4. केवढे मोठे होते ते. यांच्यामुळेच येतो तो वाघ. वाघ नाही सिंह. सकाळचं जेवण झालं मित्रांनो. संध्याकाळी जेवण आहे.